चला लवकरात लवकर सामना सुरू करावा आणि आता मला टाइम अपडेट करतील गोरख. बघ 2 मिनटं तुमच्याकडे बाकी आहेत फक्त. बघूया काउंट करूया. एकूण आतापर्यंत 7 खेळाडू ग्राउंडच्या आतमध्ये आहेत आणि 2 मिनिटात बघूया आता 4 खेळाडू त्यांचे जॉईन होत आहेत का. बॅट्समन सुद्धा रेडी व्हायचं आहे. आपण बघतोय की दोन्ही बॅट्समन ग्राउंडच्या आत प्रवेश करतायत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचं मुद्रार्पण करून आई गावदेवीला नतमस्तक होऊन आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2024-25 आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसात तुम्ही बघू शकाल एकूण 12 संघांच्या माध्यमातून एकूण सामने ते म्हणजेच 9. दिवा विरुद्ध वडवली बी विरुद्ध, त्यानंतर आपण सांगू शकतो म्हणजेच उंबारली विरुद्ध सागाव, त्यानंतर मोठी देसाई विरुद्ध वाकळण बी, उत्तर शिवूर विरुद्ध निळजे अ, माणेरे विरुद्ध बाळेगाव, दहिसर विरुद्ध म्हातारडी असे एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये आज आपलं नशीब आजमावत आहेत, खेळत आहेत. आणि त्यापैकी आपण बघू शकाल की पहिला सामना दिवा विरुद्ध वडवली बी या 2 संघात तुम्हाला बघायला मिळतोय. नाणेफेक संपन्न झाली, नाणेफेक जिंकली ती वडवली बी संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. बघूयाचा 9 वाजून 26 मिनिटं झालीत की नाही, गोरख मला माहिती देतील. चला 9 वाजून 26 मिनिटं म्हणजे अजून 2 धावा, आता 2 रनची पॅनल्टी अजून ॲड केली जाईल ती वडवली बी संघाच्या अकाउंटमध्ये. म्हणजेच काय तर त्या 2 धावा आपण निश्चितच 2 आणि 2 4 धावा ह्या एंड ऑफ द इनिंग ऑफ दिवा इनिंग आपण तिथे ॲड करणार आहोत. दिवा संघाच्या खात्यामध्ये इनिंग संपल्यानंतर या 4 धावा आपण एकूण ॲड करणार आहोत. आता सामना सुरू करा जास्त वेळ न घेता. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेत तुम्ही थेट प्रेक्षेपण घर बसल्या बघत आहात. खूप सुंदर सुसज्ज असं आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला बघायला मिळतंय. चला सामना सुरू करा. दोन्ही आमचे ऑफिशियल्स रेडी आहेत. पंचांच्या भूमिकेत आहेत प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि निरंजन सावंत. सुमित भोईर आणि अनिकेत पाटील अत्यंत लिजेंडरी खेळाडू आपण बघतो. स्ट्रायकिंगला कित्येक वर्ष दिवा संघासाठी तो परफॉर्म करतोय आणि सज्ज झालाय. चला मॅच स्टार्ट होते. अनिकेत नॉनस्ट्रायकिंग गेला, स्ट्रायकिंग गेला सुमित. दिवा चला षटक क्रमांक पहिलं कमलेश स्वतः कॅप्टन घेऊन आले बॉलिंग मार्कवर. लेफ्ट हँडर समोर, लेफ्ट हँडर आहे. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू लॉस, स्लॉग इट, व्हॉट अ शॉट. काय स्टार्ट दिलाय, अप्रतिम फटका. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. पारितोषिक आलंय. सामना आता सुरू झाला. तुषार भोईर आणि राज चौधरी यांच्याकडे पारितोषिक आलंय. या दिवा संघाच्या फलंदाजांसाठी कुठलाही फलंदाजाने जर 3 चेंडू तर 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल त्या फलंदाजाला. ब्राईट स्टार्ट, ब्राईट स्टार्ट. Oh, what a shot! Just stand and deliver. What a connection, what a timing. And this is a huge and 6 runs on the ground. Beautiful shot. Again. काय फटका होता. ॲक्शन रिप्ले मी बघताय.
क्रॉस अँगलने टायमिंग बेमिसाल, प्रचंड ताकद, एलिव्हेशन जबरदस्त. आणि आपण जर बघितलं तर बॅटचा फ्लो खूप काही सांगून गेला फटक्यावर. सीमारेषेवर 6 धावांसाठी. पंच काय सूचना करतात बघा. चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्यायचा आहे. बघा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपण बघतोय त्या विद्युत तारा आहेत त्या ठिकाणी. आणि विद्युत तारेला जर चेंडू लागतोय तर तुम्हाला डेड बॉल कॉल दिला जाईल पंचांकडून. आणि त्याचबरोबर आपण बघतो की पोलसुद्धा आहे, त्या लाईटचा पोलसुद्धा आहे. जर पोलला जर चेंडू लागून जर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला तर चौकार आहे. खूप चांगली सुरुवात. धावसंख्या 10 धावा, एक चौकार, एक षटकार. सुरुवात चांगली केली आहे दिवा संघाच्या माध्यमातून. आघाडीचा फलंदाज सुमित भोईर. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि वॉटर कनेक्शन अगेन. काय टायमिंग आहे बघा, काय फटका. डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारी पॉवर प्ले मधली ही फलंदाजी. आणि ते मात्र धडाडतोय तो सुमित भोईर. गुड शॉट. दूरवर जाण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सुमितला पुन्हा संधी मिळते स्ट्राईक एंड येण्याची. आणि तोपर्यंत 2 धावा. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण ऐकलं होतं राज चौधरी आणि त्याचबरोबर तुषार भोईर यांच्याकडून. सलग 3 षटकारांसाठी पण 2 षटकार आले होते. पण चेंज ऑफ पेस टाकला, गतीमध्ये परिवर्तन केलं कमलेशने. इव्हन त्याच्यामध्ये तो वाकबदार असा खेळाडू आहे. अशा गोष्टी त्याच्याकडनं बघायला मिळतातच. पण सुमितचं मी कौतुक करेन. आघाडी देत असताना तर चांगली बॅटिंग त्याच्या आतमध्ये आपण तो आपल्या संघासाठी करतोय. दांडगा अनुभव त्याच्याकडे. धावसंख्या 18वर जाऊन पोहोचली आहे. वेगवान चेंडू ऑन साईडला, खूप चांगला फटका. गॅप खूप मोठा आहे, वॅकेंट एरिया. निघून जाईल चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करतोय. खणखणीत चौकार. खणखणीत सुरुवात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुठल्या आहेत दिवा संघाने. खास करून सुमितच्या बॅटमधून ह्या 22 धावा आपण बघतोय. कारण त्यामध्ये आपण बघतोय की 2 चौकार, 2 षटकार, 1 डबल. ब्राईट स्टार्ट. एक विश्वसनीय सुरुवात जी हवी होती दिवा संघाला ती करून दिली आहे सुमितने. ओ वॉटर डिलिव्हरी. ही ओळख आहे या खेळाडूची. इव्हन पहिल्या षटकामध्ये अजिबात कॉन्फिडन्स नव्हता गोलंदाजीमध्ये कमलेशच्या. पण तो कॉन्फिडन्स मला शेवट चेंडू बघायला मिळाला. परफेक्ट ब्लॉक होल, अप्रतिम यॉर्कर लाईनचा चेंडू. आणि त्यामध्ये त्यामुळे तिथे ब्लॉक करताना ऑन साईड बघितलं की चेंडू खोदून काढला, तिथून कंप्लीट केली ती 1 धाव. हे शट तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला स्क्रीनवर ऑम्स MTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जाते. पहिला चेंडू खूप चांगली सुरुवात आपण बघतो की चौकार वसूल केला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. त्यानंतर बघितलं पुढच्या चेंडूवर चांगली सुरुवात. अजून एक चांगला फटका तुम्हाला पुढच्या चेंडू निश्चितच बघायला मिळाला. तो सुमितच्या बॅटमधून बघू शकता. हा चेंडू समोर एक्झिक्यूट केला ऑन द राईज. वॉट अ शॉट. आणि षटकार, पहिला षटकार आपण बघितला आजच्या दिवसातला तो सुमितच्या बॅटमधून. त्यानंतर पुढचा चेंडू म्हणजे तिसरा चेंडू आपण बघितला तो सुद्धा आपण षटकारच बघितला होता. शॉर्ट पिच चेंडू तुटून पडला आणि खणखणीत षटकार वसूल केला त्या चेंडूवर. आणि सुरुवात खूप चांगली, अत्यंत मनमोहक आपल्या संघाला सुमित भोईरने करून दिली. पुढच्या चेंडू आल्यानंतर आपण बघतो त्या 2 ऑन साईडला हा चौकार आपण बघितला. चांगली फटकेबाजी. नंतर यॉर्करांचा चेंडू तो आपण बघितला सगळ्यात शेवटला. तर षटक पहिले समाप्त होते. शेवट चेंडू सिंगल घेऊन आपण बघितलं की स्ट्राईक स्वतःकडेच रोटेट केलेला आहे. आणि अजून आता 2 धावा आता पेनल्टीच्या ॲड करत आहोत. याचं कारण आपण बघितलं की एकतर टॉस लेट झाला, 2 रनची पेनल्टी लागली. मॅच सुरू करायला लेट झाला, 2 रनची पेनल्टी लागली. कॉमेंट्री बॉक्समध्ये 12वा खेळाडू नाही आहे, त्याची सुद्धा 2 रनची पेनल्टी लागणार.
म्हणजे एकूण 6 रनची पेनल्टी आता लागेल ती वडवली बी संघाला एंड ऑफ द इनिंग. धावसंख्या 23. सुरुवात चांगली, अत्यंत देखणी, अत्यंत उत्कंठावर्धक आणि विश्वसनीय सुरुवात. बॉलिंग मार्कवर ऋतिक येतोय. पहिल्या विकेटसाठी अत्यंत धाडसी पार्टनरशिप आणि धाडसी सुरुवात असं मी म्हणेन, कारण वडवली बी संघ एक दादा संघ आहे. अशा मुवमेंटला सुरुवात चांगली झाली आहे. वडवलीचे मनोज पाटील जे आम्हाला नेहमीच लेट रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये आवर्जून त्यांचं मोठं सहकार्य लाभतं, त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजीसाठी कूलर आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, कॉड बिहाइंड, विकेटची गरज होती आणि आपल्या संघाला ब्रेक थ्रू. पहिल्या चेंडूवर ज्या फलंदाजाने सुरुवात अत्यंत धाडसी केली, अत्यंत धाकड केली, अशा मुवमेंटला त्याची विकेट मिळवणं गरजेचं होतं आणि ती विकेट ऋतिकने काढून दिली. कॉट बाय कमलेश, बोल बाय ऋतिक. 23, लॉस ऑफ 1. तीन चौकार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे तुषार भोईर आणि राज चौधरी यांच्याकडून. विकी ओ ऑन साइड, अप्रतिम फटका, खूप चांगला टायमिंग. एक टप्पा घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. खणखणीत चौकार. राज चौथरी तुषार भोईर यांच्याकडून पारितोषिक आले विकीसाठी, जो विकी आताच आला बॅटिंगसाठी ग्राउंडच्या आतमध्ये, त्यासाठी पारितोषिक आले. सलग 3 चेंडू जर 3 चौकार मारले तर कॅश प्राइज असेल ते 500 रुपये दोघांकडून. विकीने खातं उघडले चौकाराने. धावसंख्या पूर्वी ती 27वर. प्रोजेक्टेड स्कोर बघा काय दाखवते, 100चं दाखवते 5 षटकांच्या मॅचमध्ये. करंट रन रेट 20.25. प्रतीक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट उजव्या हाताने. समोर विकी, एक विकेट ऑलरेडी त्यांनी काढली आहे पहिल्या चेंडूवर. चेंज ऑफ पेस होता ऑन साइड, अप्रतिम स्लॉग इट, चांगला टायमिंग. पॅडलशिपचा हा फटका आपण बघतोय आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून सीमारेषेच्या बाहेर जाईल. खणखणीत अजून एक दणदणीत त्याचा चौकार. बॅक टू बॅक चौकार फॉर विकी. 2 चेंडू 2 चौकार मारले. चांगली धावसंख्या आपण बघतोय, 31 धावा धावफलकावर. इव्हन पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण बघितलं ती म्हणजे 23 धावांची. अनिकेत स्ट्राईक एंडला आपण बघतोय, तर जेव्हा आलाय तो आघाडीला आलाय बॅटिंगसाठी, पण अजून त्याकडे स्ट्राईक मिळाला नाही त्याला. तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. आणि ऋतिक पुढचा चेंडू घेऊन. धावसंख्या 31, एक गडी बाद. ऑन साइडला स्वागत करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मागे जातो. चेंडू 2 खेळाडूंना बीट करून भेदून सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि अजून एक चौकार, म्हणजे तिसरा चौकार येतोय तो फलंदाज विकीच्या बॅटमधून. तीन चेंडू 3 चौकार, ब्राईट स्टार्ट ऑल्सो फ्रॉम विकी. बघू शकता तुम्ही बघता स्ट्रायकिंग एंडला ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू लिडिंग एज घेऊन मागे निघून गेला. विकेट किपरला बीट करून 2 खेळाडूंच्या मधून सीमारेषेच्या बाहेर लॉंग स्टॉपमध्ये चौकार. इंदुग्रवर
चांगला टायमिंग, अजून एक चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक चौथा चौकार विकीच्या बॅटमधून. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ कनेक्शन इज दॅट फ्रॉम विकी. 4 चेंडूत 16 धावा, 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय ग्राउंडवर आणि तो सुद्धा ऋतिक पाटीलच्या विरोधात. मॅग्निफिसंट बॅटिंग. शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. फाईन लेगच्या खेळाडूंच्या दिशेने चेंडू जातो निघून आणि तिथे मात्र लास्ट मोमेंटला स्टॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू ते बघायचं आहे. कमिटी सज्ज आहे बाउंड्री लाईनवर चेक करण्यासाठी, कन्फर्म करते. चेंडू आतमध्ये ढकलला आहे, त्यामुळे लास्ट मोमेंटला अप्रतिम फिल्डिंग, बॅकअप चांगलं त्या ठिकाणी. त्यामुळे या 2 धावा आपण फक्त ॲड करणार धावफलकावर. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. सध्याचा रन रेट 20.50 आणि 41 धावा तब्बल धावफलकावर आपण बघत आहोत. म्हणजेच बॅटिंग असताना दिवा संघाच्या नाणेफेक निश्चित जिंकली ती वडवली बी संघाच्या संघनायक कमलेशने. बघितलं आपण, हा फॉल झाला पूर्णपणे, बॅट्समन पूर्णपणे कोसळला, खाली पडला. पण लास्ट मोमेंट आपण फिल्डिंगसुद्धा तेवढी सुंदर बघितली त्या ठिकाणी ती वडवली संघाची. रोख रुपये 1,00,000 आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. तिथे पारितोषिक रोख रुपये 50,000 आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. तिथे पारितोषिक आणि चतुर पारितोषिक समान आहे. रोख रुपये 25,000 रुपये, आकर्षक भव्य दिव्य आई गावदेवी चषक. हे तुम्ही स्वरूप बघत आहात या स्पर्धेचं पारितोषिकांचं. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण बघतो की मालिकावीरसाठी सायकल आहे सुद्धा तुम्हाला या स्पर्धेत तुम्हाला बघायला मिळते. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकू शकाल, म्हणजेच बाबूशान त्याचबरोबर कुणाल दाते यांचा. तर 41 आणि नितीन काळे असेल ते म्हणजेच अँकरच्या भूमिकेमध्ये. सेकंड स्पेल बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होते कमलेश. विशाल पाटील ॲड झालाय संघामध्ये, कव्हरला फिल्डिंग करतोय. पॉवर प्ले संपलाय. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑन साईडला पुलचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेटला उभा आहे. चांगली फिल्डिंग. बघा, एक खेळाडू संघाच्या आतमध्ये खेळाडूंच्या कक्षामध्ये आपण बघतो की त्याच्या स्क्वॅडमध्ये ॲड झाल्यानंतर थोडीशी ताकद दुणावते. कारण इव्हन पॉवर प्ले संपलाय. 2 षटकांचा पॉवर प्ले आपण बघितलं की तब्बल 41 धावा दिवा संघाने कुठल्या वडवली संघासमोर. त्यामुळे याच रिदमने याच मोमेंट आता पुढे जायचा प्रयत्न असेल तो दिवा संघाचा. ज्या रन रेटने आतापर्यंत 20चा पलीकडचा रन रेट, जसं आपण बघाशी बघितलं की प्रोजेक्ट के स्कोर दाखवतं 100च्या पलीकडे, त्याच रन रेटने जर बॅटिंग केली तर चांगली धावसंख्या उभारू शकेल तो दिवा संघ. स्ट्राईक एंडला येतोय तो फलंदाज विकी. स्लाइस केल्या हवेमध्ये चेंडू, पॉइंटेड बाजूने काढला, चेंडू जातो डीपमध्ये, क्षेत्रक्षेत्र डीपमध्ये. ते चेंडू कव्हर करण्यासाठी चेंडू ते कव्हर करेल तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. चेंडूला चांगला बाउन्स होता, फक्त दिशा दिली चेंडूला. पॉइंटच्या दिशेने कट केला चेंडू, एक धाव तिथे कंप्लीट करून दुसऱ्याचा प्रयत्न केला, 2 धावा तिथे धावून पूर्ण केल्या. फिल्डिंग पोझिशन आपण बघूया. एक फ्लाइंग स्लिप ठेवला आहे, फाईन लेग आहे. गलीमध्ये एक खेळाडू ज्या ठिकाणी चेंडू गेला होता, कव्हरला विशाल. डीप स्वीपर कव्हरमध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. पुढचा चेंडू, फुल टॉस एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता. आपण बघितलं की टायमिंग जमण्याने चेंडू पायाला ब्रश होतोय. पंच सिग्नल करतात लेग बाईज. स्कूप करायचं होतं या चेंडूला, मागे पाठवायचं. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. टायमिंग जमणार नाही. इव्हन तो गॅप खूप मोठा होता, वॅकेंट एरिया होता. त्या चेंडूचं कनेक्शन झालं असं निश्चितच आपल्याला चौकार बघायला मिळाला असता. पण इथे प्रयत्न फसला विकीचा. लेग बाईज आणि धावसंख्या 45. शॉर्ट ऑफ लेंथ आहे मध्ये चेंडू. ऋतिक धावतोय चेंडूच्या खाली, होईल का जज? ड्रॉप. जजमेंट चुकलं. स्टार्ट थोडासा लेट झाला. ऋतिक थोडासा नाराज होतो. हा इझी होता त्याच्यासाठी कॅच. असे कित्येक कॅच तरी पकडलेत. पण या मुमेंटला बघतो की बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये कनेक्शन झालं, मिस्टर्न झाला, फटका हलकासा मिडॉनला आपण हा चेंडू बघतोय. आणि तिथे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न खूप चांगला केला ऋतिकने, पण तिथपर्यंत तो झेल फिनिश झाला नाही. चांगले एफर्टलेस जॉब असं मी म्हणेन ऋतिकचा. 2 धावा पुन्हा विकीच्या खात्यामध्ये. धावसंख्या 47. सॉरी, अनिकेत आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट, त्याच्या क्षेत्राच्या काही पॉईंटला तिथे चेंडू कव्हर करूपर्यंत
क्विक सिंगल कंप्लीट. अनिकेतला इव्हन जास्त स्ट्राईक मिळालंच नाही आहे या ग्राउंडवर. कारण आघाडीचं आपण बघितलं फलंदाज तो म्हणजेच चांगली सुरुवात आपल्या बॅटमधनं केली म्हणजे सुमित भोईरने 23 धावा कुठल्या. त्यानंतर विकी स्ट्राईक एंड आला. विकी जवळजवळ पूर्ण षटक तो खेळून काढलं. संधी जास्त मिळालीच नाही आहे अनिकेतला. आता असेल तो विकी स्ट्रायकिंग एंडला धावसंख्या 48. कमलेश पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे. बॅक टू द बॉलर. मिडॉनला चेंडू जातो तिथे क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर येतोय ऋतिक. रनआउटची संधी आहे. स्ट्रायकिंग एंडला चेंडूची फेक होते विकासकडे. विकासने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत त्या ठिकाणी पण पंचांना त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. बॅट्समन क्रीजमध्ये सुरक्षित पुन्हा एकदा पोहोचला जाऊन आणि एकादर समाधान मानावं लागेल. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकाच्या अखेरीस आपण बघतो की धावसंख्या 48. 16.33ची सध्या आपण गती बघत आहोत आणि निश्चित म्हणे की ही गती किंवा हा रन रेट खूप चांगला आहे. 3 षटकाकडे 49 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबाईलमध्ये. नेक्स्ट मॅचसाठी कॉल करतोय. उंबाली विरुद्ध सागाव या संघाने इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रेडी राहायचं आहे. तीन षटकाखेर धावसंख्या 49. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अशीच जर बॅटिंग सुरू राहिली तर निश्चित म्हणे की मात्र 90च्या पलीकडे दिवस संघ बघतोय. .33ची सध्या आपण बघतोय गती आहे. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण तुम्ही घर बसल्या बघत आहात स्पर्धेचं. 2 षटकांचा स्पेल कमलेशने पूर्ण केला. तब्बल 30 धावा 2 षटकात त्याने खर्च केला. विकेट त्याला मिळाली नाही. 1 षटक आपण बघितलं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिकचं 18 धावा खर्च केला. 1 विकेट त्याने काढली. 4 चेंडू 4 चौकार आपण विकीचे ते सुद्धा आपण त्या षटकामध्ये बघितले. आता बघायचं बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 कुठला गोलंदाज घेऊन येतोय. शुभम पाटील. यशने मागे ऋतिक. गलीमध्ये स्वतः विशाल येतोय. विकास कव्हरमध्ये उभा आहे आणि स्ट्राईक एंडला उभा आहे तो विकी. चला टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. सागाव आणि उंबारली इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतो ही ओळख आहे या स्पर्धेची. जर टॉस झाला नाही तर लेट आलेल्या संघाला पेनल्टी लागते लगेचच 2 रनची. शुभम टू विकी. पहिला चेंडू. चेंडू बघायचा ओव्हर पिच होता. मागे जातोय चेंडू. आतली कट घेऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रोटेक्शनसाठी ठेवला आहे. गुड फिल्डिंग. कल्पेश होता त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. बघा ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे. लेग स्टिकवर अटॅक होता. लेग स्टिकवर चेंडू ठेवल्यानंतर आपण बघितलं की लेगलान्स बघायला मिळाला. मागे गेला चेंडू. त्या ठिकाणी प्रोटेक्शनला खेळाडू ठेवला होता कल्पेशला आणि खूप सुंदर अशा आपण बघतो की चेंडू कंप्लीट केला. ते मात्र चेंडू कव्हर केला आणि त्यावरून बघतो की 50 धावा पूर्ण होतात. 50 ऑन द बोर्ड फॉर टीम दिवा. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड इन द 4th ओव्हर. पहिल्या 2 षटकात तब्बल 41 धावा धावफलकावर होत्या. चला जास्त वेळ न घेता लगेच सामना सुरू करायचा आहे. दिलेल्या वेळेत तुम्हाला निश्चितच ही 4 षटकं कंप्लीट करायची असतात आणि तुम्ही जास्त वेळ केला तर निश्चित तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येतो. ही सुद्धा ओळख आहे या स्पर्धेची. शुभम एक लॉंग लेग ठेवलाय. कल्पेशला एक स्क्वेअर लेग आहे. स्लोअर वन चेंडू होता. चांगला फटका. चांगला कनेक्शन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. थोडासा वाईडिश सरकतोय. लॉंग ऑफला चेंडू कव्हर केला तोपर्यंत 2 धावा. रुपेश आहे त्या ठिकाणी आपण बघतो की डीपमध्ये. तीन बंधू एका संघात निश्चितच खेळत असतात पण आज
कल्पेश नाही आहे संघात, तर रुपेश आहे त्या ठिकाणी फाईन लेगमध्ये. पुन्हा त्या ठिकाणी फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय डीपमध्ये पेट्रोलिंग करतो, त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. फेक चांगली झाली नॉस्ट्रायकिंग गेटला, पण काय बघू शकता वेग प्रचंड आहे कल्पेश आणि अनिकेतचा. वेगाने 2 धावा धावणी ते पूर्ण करतायत. थोडंसं मात्र प्रेशराईज करतात फिल्डर्सना. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू बघा खूप सुंदर त्यांनी कव्हर केला होता. शेवटच्या अटेम्प्टमध्ये चेंडू कव्हर करून फेकेपर्यंत फलंदाज मात्र नॉस्ट्रायकिंग गेटला अत्यंत सहजगतीने 2 धावा पूर्ण करतोय. गुड फिल्डिंग पण गुड थ्रो, पण इथे मात्र रनिंग आपण बघतो बिटवीन द विकेट खूप स्ट्रॉंग आहे. या 2 धावा झाल्यात कंप्लीट. या 2 धावांची मदत धावसंख्येत भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती आपण बघतोय ती म्हणजे 54 वर. स्ट्रायकिंग गेटला अनिकेत आहे जो आघाडीचा फलंदाज या संघाचा, आणि आतापर्यंत एकच विकेट दिवा संघाने गमावली, त्यामुळे स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे सध्या तरी आपण बघतोय दिवा संघ. उंबाली विरुद्ध सागव असा पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आपण पाहत आहोत आई गावदेवी चषक 2024-25. फटका बनवण्याचा प्रयत्न होता, मागे जातो चेंडू, कॉड बिहाइंडचा अपील. यस इट इज बिहाइंड द स्टंप. भरपूर कॉन्फिडन्स आहे तो म्हणजेच ऋतिक, आणि फायनली विकेट मिळते. खूप वेळा तर विकेट आपण बघतोय मैदानावर जात असताना, कारण पहिल्या फलंदाज आपण बघितलं की 23 धावांवर बाद झाला होता, त्यानंतर 54 वर दुसरा गडी बाद होतोय. त्यामुळे निश्चित म्हणजे की चांगली पार्टनरशिप. धावसंख्या दाखवकर 54, लॉस ऑफ टोटल 2 विकेट अँड विकेट फॉर शुभम. दुसरा गडी स्कूप करायचा प्रयत्न, अनिकेतचा एज घेऊन थेट निघून गेला तो ऋतिक पाटीलच्या हातामध्ये. क्रमांक बघतोय की 4थं सुरू आहे. बघू शकता ॲक्शन प्ले हातात तुम्हाला फटका बघायला मिळतोय, आणि तिथे मात्र चेंडू खूप सुंदर इथे मात्र कव्हर केला. बॅटिंगसाठी येतो 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला नवीन फलंदाज सूरज चौथे. आई गावदेवी चषक 2024-25 याचं कारण असं आहे कारण 2024च्या एंडीला टुर्नामेंट सुरू झाली आहे आणि 2025 म्हणजे नवीन वर्षात ही स्पर्धा समाप्त होईल 3 तारीखला. शुभम नेक्स्ट बॉल टू सूरज. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस होता. एक्सलंट बॉलिंग. विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो, तो बघायला मिळतो या गोलंदाजीमध्ये. हलकासा लेग कटर चेंडू बाहेर निघतोय आणि थेट विकेट किपर ऋतिकच्या हातामध्ये. मागच्या 3 षटकात चांगला कंट्रोल केला धावसंख्येला. कमबॅक करत असताना वडवली संघ. शॉर्ट ऑफ लेंथ. हो क्या बात आहे. रिलीज पॉईंटचा तुम्ही आवाज ऐकला, एक पर्टिक्युलर साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला शुभमच्या तोंडात ना, म्हणजे काय पेस वापरला असेल बघा. बघू शकता चेंडूवर गुड लेनचा अप्रतिम वापर आणि मागच्या 2 षटकात जबरदस्त कंट्रोल. बघा 2 षटकात धावसंख्या 41 होती आणि मागच्या 2 षटकात फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकर आले आहेत. याला म्हणतात कंट्रोल, ह्याला म्हणतात गोलंदाजी, आणि ती बघायला मिळते वडवली बी संघाची. पण हे सुद्धा विसरून चालणार नाही की याच वडवली बी संघाला पेनल्टी सुद्धा लागली 6 धावांची. ते आपण एंड ऑफ द इनिंग आपण दिवा संघाच्या अकाउंटमध्ये त्यांच्या खात्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 13.5 सध्या गती आहे. धावसंख्या 54 धावा धावफलकावर. 2 विकेट गमावले आहेत. विकी चांगल्या बॅटिंग करतोय. 9 चेंडूत 22 धावा. सूरजला अजून खातं उघडायचं आहे. 2 चेंडू तो निर्धाव केला आहे, पण बघायचं हे शेवटचे 6 चेंडू सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहेत हे दोन्ही संघांसाठी. बॉलिंगसाठी जयेश पाटील सज्ज होतोय या षटकामध्ये. राज चौथे आणि तुषार बोयर यांच्याकडून पारितोषिक आलं आहे, ते म्हणजे सूरजसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सागाव उंबाली संघाचा अत्यंत लिजेंडरी खेळाडू आघाडीचा गोलंदाज सोमनाथचं इथे आगमन झालं आहे. सोमनाथचं मनपूर्ण हार्दिक स्वागत आहे. आणि आयोजकांकडून सूचना अशी आली की सोमनाथने प्लीज आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. एका षटकाचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगमध्ये आणि दोन्ही कॅप्टन रेडी राहा टॉससाठी. उंबाली विरुद्ध सागाव. जयेश पाटील. ओ चेंडू बघायचा आहे, टायमिंग व्यवस्थित जुळला नाही या फटक्यावर. ऑन साईडला स्लॉग हिट करायचा प्रयत्न, टायमिंग जमलं नाही. इनसाइड एज घेतली, चेंडू पायामध्येच अडकला त्या ठिकाणी. हलकासा आतमध्ये येणारा चेंडू. .54 54 धावा धावफलकावर. निर्णायक षटक मार्गाचे पहिला चेंडू निर्धाव गेला जयेशचा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज समोर आहे तो विकी.
10 चेंडूत 22 वर तो खेळतोय. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय चेंडूच्या खाली आणि जजमेंट अत्यंत सोपं आणि सहज. एक सॉफ्ट डिसमिसल. आकाश घेतोय झेल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज पोहोचते ग्राउंडच्या आतमध्ये. अल्पेश येतो 5व्या क्रमांकावर बॅटिंगला. भले 2 षटकामध्ये 41 धावा कुठल्या होत्या वडवली बी संघाच्या विरोधात, पण नंतर मात्र खूप चांगलं कमबॅक केलं आहे गोलंदाजांनी. कमलेशचं 1 षटक, त्यानंतर आपण बघितलं गोलंदाज शुभमचं 1 षटक, जे फक्त 5 धावांचं बघायला मिळालं. कमलेशने 8 धावा खर्च केला तिसऱ्या षटकामध्ये. कमलेशने 5. त्यानंतर आता जयेश अजूनपर्यंत एकही धाव खर्च केली नाही, पण विकेट काढली आहे ती जयेश पाटीलने. बॅटसाठी स्ट्राईक अल्पेश पोहोचलाय. चेंजेस काही फिल्डिंगमध्ये बघायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा मॅच. हो, काय चेंडू होता. अचूक टप्पा. बॅट्समन पुढे पुढे आपण बघितलं की भरपूर शफल झाला. स्वीप मारण्याचा प्रयत्न, टायमिंग जमणार नाहीये आणि चेंडू यष्टीच्या वरून निघून जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये, ऋतिकच्या हातामध्ये. $54, लॉस ऑफ टोटल 3. 3 चेंडू निर्धाव. समोर एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट ऑन दी अप. लांब लचक दूरवर हा षटकार. काय फटका. राज चौथे आणि त्याचबरोबर तुषार भोईर यांच्याकडनं ₹500 कॅश प्राईज लागू झालंय, कारण एक षटकार मारलाय अल्पेशने. 60 लॉस ऑफ 3 आणि दोघांसाठी पारितोषिक आता निश्चित खुलं असणार आहे दोघांकडून. राज चौथे आणि त्याचबरोबर तुषार भोईरकडून. जेवढे षटकार माराल तेवढे प्रत्येक षटकारासाठी ₹500 कॅश प्राईज आहे. 60 धावा, 3 विकेट, 3 गडी बाद. चला मॅच बॉल आलाय, मॅच सुरू करा. चला लवकरात लवकर मॅच बॉल आलेला आहे. 60 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ टोटल 3 विकेट इन द लास्ट ओव्हर. चला 2 चेंडू शिल्लक आहेत. टॉससाठी दोन्ही कॅप्टनने आता रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्येच कंप्लीट होईल. 60 धावा धावफलकावर 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज. पुन्हा ते जयेश. समोर अल्पेश. आपण बघतोय हा चेंडू थोडासा टॉस केला होता, फुलनेचा होता, सरप्राईज केलं, संभ्रमात टाकलं फलंदाजाला आणि हा चेंडू निर्धाव काढलाय. व्हेरी गुड बॉलिंग. हलकासा लेग कटर चेंडू टप्पामध्ये थोडासा बाहेर निघाला आणि खूप काही प्रश्न विचारून गेला फलंदाज अल्पेशला. 60 धावा धावफलकार अजूनही आपण धावसंख्या आपण बघते तेच थांबली आहे. निर्णायक चेंडू, शेवटचा चेंडू या इनिंग मधला. समोर अल्पेश. बॉलिंग मार्कवर जयेश. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि घणाघाती फटका. रबर स्टॅम्प शॉट आणि थेट सीमारेषे बाहेर. शेवट चेंडू आले तो षटकार. धावसंख्या 66 आणि 67 लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. ते यस पॅनल्टी, आपण पॅनल्टी ऍड करणार आहोत, कारण पॅनल्टी ऍड करायची बाकी आहे. या 66 धावा आणि 6 धावा पेनल्टीच्या ऍड करणार आहोत. म्हणजेच काय, धावसंख्या होईल ती 72 आणि 73चं लक्ष असेल ते क्रियांश 11 वडवली बी संघासमोर.
नेक्स्ट मॅच आपण टॉस कंप्लीट करत आहोत. चला टॉससाठी या दोन्ही कॅप्टन योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीचे कॅप्टन आणि सागाव टीमचे कॅप्टन टॉससाठी या. 5 ओव्हरची मॅच आहे. संदीप दादा इथे उपस्थित आहेत वडोलीचे. त्यांना विनंती असेल आपण या, आपल्या शुभ असे टॉस होईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व संदीप दादांच्या शुभ असे मी टॉस करणार आहोत. प्रत्येक इनिंगला 2 रिव्ह्यू तुमच्याकडे असतील, रनआउट आणि बिमरसाठी. व्हाईटसाठी रिव्ह्यू नसेल, लक्षात घ्या. टॉस जिंकलाय तो गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान. सोमनाथ थांबायचे, दोन्ही कॅप्टन थांबायचे. सोमनाथ आमच्या सोबत आहे. सोमनाथ टॉस जिंकलाय, सकाळचं 17 आहे. पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर 66 आणि 6 रनची पॅनल्टी म्हणजे 71 ते 72 धावा झालेले आहेत. टॉस तो जिंकलाय, तुझा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 ओव्हरची मॅच आहे. सागाव संघासोबत खेळायचे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 5 षटकांच्या मॅचमध्ये? कालच मॅच हारलोय 60 रन मारून, तर आज क्षेत्ररक्षण आलोय. बघू आता किती स्कोअर मारतात समोरची टीम. समोर बऱ्याचशा स्पर्धा तू टेनिस क्रिकेटच्या आतापर्यंत खेळलाय, तुझं करिअर मला माहिती आहे. मात्र एकंदरीत ही स्पर्धा जर आपण पाहिली, आई गावदेवी चषक घेसरची स्पर्धा, प्रवेश फी 7,500 रुपये आणि प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50 आणि तृतीय आणि चतुर्थ 25, म्हणजे 2 लाख रुपयाचं कॅश प्राईज आणि 7,500 रुपये प्रवेश फी. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप छान आहे आणि आकाश भोईरचं काय नादच नाही. क्या बात आहे, शुभेच्छा असतील. चिन्मय, टॉस महत्त्वाचा होता, टॉस तू गमावला. आता सर्वप्रथम बॅटिंग करायचे. 5 ओव्हरची मॅच आहे. तू टॉस जिंकलास तर तुझा निर्णय काय असला असता? फिल्डिंगच घेतली असते. बॅटिंग करायची. आता 5 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही एंडने ही स्पर्धा खेळली होती. खूप टणक खेळपट्टी आहे. काय टार्गेट सेट केलंय का मनामध्ये? 60 पर्यंत विचार आहे. तर शुभेच्छा असतील चिन्मय तुम्हाला या मॅचसाठी. टॉस इथे जिंकलाय तो टीम गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान. आपण पाहिलं तर उंबारली संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सागाव संघाला पुढच्या मॅचमध्ये बॅटिंग करावी लागेल. जशी ही मॅच सुरू होईल, दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले जातील हिंदी समालोचक बाबूशा यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. बघा, मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना सुरू आहे. दिवा आणि वडोली बी आणि त्यानंतर उंबारले आणि सागाव. 2 मॅच झाल्यानंतर सेकंड राऊंडची मॅच लगेचच होईल. थोडीशी ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे सेकंड राऊंडचा सामना लगेच 4 षटकांचा होईल. हे लक्षात असू द्या. पहिल्या 4 टीम्स खेळत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. आणि त्याच्यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती उत्तर शिवानी निर्जे, जय हनुमान निर्जे, ती मॅच पाहायला मिळेल. बघा, फर्स्ट मॅच, सेकंड मॅच, त्यानंतर सेकंड राऊंडची मॅच आणि त्यानंतर उत्तर शिवानी निर्जे आणि त्यानंतर जी मॅच बघा मोठी देसाई आणि वाकलन बी आहे ती शेवटची होणार आहे सर्वात, म्हणजे 6वी मॅच ती असेल. सर्व संघाने याची नोंद घ्या. सुरुवातीलाच आम्ही सूचना दिल्या आहेत. आता मॅच सुरू आहे. आपण पाहिलं तर वडवली बी आणि दिवा, त्यानंतर सागाव आणि उंबारली, त्यानंतर सेकंड राऊंड आणि त्यानंतर उत्तर शिव निर्जे, मानेरे बालेगाव, दहिसर विरुद्ध माटाडी आणि त्यानंतर मोठी देसाई आणि वाकलन बी अशा मॅचेस होतील. त्यामुळे लक्ष असू द्या सर्व टीमचं. हाँ तो चलिए, बहुत बहुत शुक्रिया पर नितिन सर, आपका तहे दिल से स्वागत है. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से प्रसाद परब सर. देखिए बात करेंगे, बड़ा दिल को सुकून मिला यहाँ से. आज साहब का मैंने, मुझे लगता है दूसरी मरतबा या तीसरी मरतबा बेंगलोर हो गया आपका शायद. बहुत बढ़िया. रत्नागिरी लीजिए, बेंगलोर लीजिए, लेकिन वक्त की बात होती है परब सर. जैसे यहाँ पर मिडाउन के ऊपर से देखिए पहले गेंद के ऊपर 4 रन आता हुआ. और टारगेट की बात करेंगे तो यहाँ से टारगेट है 73, बड़ा टारगेट है. तो फिर बड़ा सोचा डीजे विजय. देखिए बात करेंगे, हाँ थोड़ा माफी चाहेंगे, आपको पहुंच नहीं सके. इस बार लगातार आपकी तरफ पहुंचेंगे. उड़ो लिखे कल उनका टीम भी बड़ा अच्छा खेला. हार जीत तो जिंदगी का एक हिस्सा है. आज नितिन सर देखिए बात करेंगे,
ओ ये चलिए अंदर थोड़ा सा आया था गेंद, और देखिए एकदम से लेन गेंद था यहाँ से। अच्छा मुकाबला, एक अच्छा फाइट दिए यहाँ पर। सुबह का मैच है, जहाँ पर देखिए 73 रनों की टारगेट रख दे तो इसका मतलब है आपने कितनी तैयारी के साथ आए होंगे परब सर। और बहुत सारी मैचेस खेल चुके हैं, अनुभव भी आ चुका होगा। हैट्रिक विकेट के लिए देखिए बात करेंगे तुषार दादा हुईर और राज दादा। देखिए चौथे इनकी तरफ से 1000। क्या यहाँ पर कोई है हिस्सा? नहीं, बल्ले पे देखिए बल्लेबाज भी एकदम रिलैक्स मूड पे थे, हल्की सी अपील थी, उत्साहित थे, लेकिन जिसमें विश्वास की कमी थी। हाँ रिप्ले में हम देख सकते हैं थोड़ा सा, देखिए जो हथेली है और उसके ऊपर यहाँ से क्या बढ़िया लाइव टेलीकास्ट है परब सर। कहते ना सुबह का कड़क चाय और एमटीसी लाइव, मजा आ जाएगा। घर पे बैठिए, एक कप चाय लीजिए और एमटीसी लाइव में जुड़े रहिए। और विशाल देखिए यहाँ पर, क्या यहाँ पर फील्डर है? ओ कंट्रोल, वेरी गुड कैच है पर सुबह का एक कमाल कैच और बड़ा विकेट है। रिप्ले में हम देख सकते हैं जिस तरह से कैच उन्होंने लिया है। कहते ना जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले ले ये तेरी अमानत है। देखिए कैसे कैच को लिया, अपने आप को कंट्रोल किया पर थोड़ा डीप थी। देखिए यहाँ से बात करेंगे, और कैच लेने के साथ साथ बाउंड्री लाइन में, ओ ये चलिए भाई। इसलिए कहते ना जो इंसान खुद को कंट्रोल कर सकता है वो कुछ भी कर सकता है। यहाँ फील्डर की बात करेंगे तो अनी कहते थे क्या एक बढ़िया कैच रहा, यहाँ पर चलेंगे डीजे के पास 4 पर 1। चलिए स्कोर की बात करेंगे तो यहां से देखिए 4 रन, देखिए एक सफलता हाथ लगी है और बड़ा विकेट देखिए पर सूरज है, बड़ी मछली जाल में फंसी। जो एलिवेशन देना चाहते थे शायद वो नहीं मिल पाया, लेकिन अच्छी कप्तानी तारीफ करना चाहूंगा। जहां गेंद को देखिए अंदर ला रहे हैं, इसका मतलब डाउट था कहीं ना काउ करना, मिड विकेट बैटर चुन सकते हैं परब सर। उस हिसाब से देखिए जो अभी लॉन्ग ऑन थोड़ा सीधा रखे थे, लेकिन उन्हें थोड़ा सा डके लगे थे। मिड ऑन देखिए रखा गया है क्योंकि कमलेश आए, खास करके देखिए बात करेंगे जब गेंद ऊपर रहती है ऑफ स्टंप के बाहर, मिड ऑफ के ऊपर से खेलते हैं, इसलिए थोड़ा वाइडिश लॉन्ग ऑफ। और ये देखिए बहुत बढ़िया यहां से 1 रन आता हुआ यहां से। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां से चलिए 5 पर देखिए यहां से 1 विकेट आता हुआ यहां से। ओके धन्यवाद विजय। तो चलिए इस वक्त देखिए हम देख सकते हैं आज महाराष्ट्र में बात करेंगे, नहीं महाराष्ट्र के बाहर देखिए जाकर जिस आवाज गुनगुनाई है मिस्टर आईपीएल के नाम से पहचाने जाने वाले कुणाल दाते सर इस वक्त तशरीफ रखते हुए। आसान नहीं रहते कुणाल सर, रात 2 बजे के बाद फिर सुबह आना, लेकिन कभी कभी रिलेशन को निभाना पड़ता है क्योंकि मुझे पता है मैंने कल 6 बजे घर पे पहुंचा, 1 घंटा लेटा और फिर से यहाँ पर आना पड़ा। एक टूर्नामेंट ऐसा आ जाता है जहाँ पर नहीं नितिन सर देखिए लोगों को लगता होगा कि हम पैसे के पीछे भाग रहे हैं। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 6 पर 1 है और बहुत जल्दी पानी की मांग हुई है। 12 खिलाड़ी लेकर चाहिए। कुणाल सर स्वागत है आपका, निश्चित रूप से खूब मजा आएगा। आज नितिन सर को देखिए बात करेंगे, जो परब सर ने देखे एकदम से तैयार फिट डम्बो लेकर करके रखे हैं, जैसे हम देखते हैं। और रायगढ़ में हमारे महागुरु एमडी सर उसी तरह से पूरी टूर्नामेंट को बहुत बढ़िया कवर करते हैं, मेहमानों के साथ साथ पूरी टूर्नामेंट को। लेकिन आज नितिन सर को भी बड़ा अच्छा, परब सर देखिए एक साथ बहुत अच्छे काम किए हैं। परब सर आपने एकदम फिट तैयार करके, नहीं मैं काफ़ी मरतबा जिक्र कर चुका हूँ,
तो चलेंगे, थोड़ा मौका है डीजे के पास जहां पर 6 पर 1, 24 गेंद, 67 की जरूरत है। गिनने के 67 की जरूरत है। यहाँ पर विशाल का विकेट गिनने के साथ साथ है, लेकिन परब सर बात करेंगे ना, विशाल उस टीम के देखिए बहुत बड़े खिलाड़ी हैं, लेकिन हमेशा मैं ज़्यादातर जिक्र ऋतिक पाटिल देखिए, क्योंकि ये सितारा कहेंगे आने वाला डंबोली का बहुत बड़ा खिलाड़ी बन ही चुका है, और इनकी कारनामा इतिहास बाकी है आने वाला वक्त में। ओ क्या ड्राइव है देखिए, यहां से लगाने एक समय के लिए देखिए बहुत बड़ा खतरा हो सकता था। दोनों बैटर ऐसे थे ना, अपनी टीम के लिए अहम थे भाई। यहां से अगर यहां कोई भी रन आउट होता था ना, बहुत बड़ा टर्निंग पॉइंट होता था। बहुत बड़ी गलती हो जाए। क्या स्क्वायर कट देखिए, बात करेंगे हल्की सी बैकफुट से रहकर लेदर सीजन के खेलते हैं तो उसका बेनिफिट फायदा तो मिलेगा एकदम से। ऐसा नहीं कि गेंद एकदम से छोटा था, बहुत बढ़िया देखिए, हल्के से गोल्डन ऑप्शन के पार पिच किया था, गति नहीं था, और टेनिस की हमेशा रुक कर आता है, वेट किया और उसके बाद बहुत बढ़िया देखिए पंच किया। 7 पर 1 कमलेश पाटिल देखिए, बात करेंगे अमदार ट्रॉफी में देखिए जो फोरोलियर से जाकर रायगढ़ से स्टार हुए देखिए, बात करेंगे उस टूर्नामेंट में ये सीरीज बने थे। उसके बाद मुरबी में भी देखिए बाइकर मैन, ये खिलाड़ी ने देखी, इसकी कहानी यही है भाई, मेरी बहादुरी की सूरत है दूर दूर, और जो भी टकराएगा मुझसे पछताएगा जरूर। पॉइंट के ऊपर से खेला गया, मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ, बहुत बड़ा गैप था, 4 रन। पानी में नहीं, पूरी तरह से आग लगाएं ये 5 आयोजनकर्ताओं ने, खूब मेहनत लिए हैं। आकाश दादा भूर लीजिए, गौरव दादा मांगूर कर लीजिए, आशीष जी भूर लीजिए, सुजल जी भूर लीजिए, मनीष जी लीजिए, पूरी आई गावदेवी घेसर उनके पीछे। बहुत बढ़िया, अच्छा गेंद देखिए यहाँ से, पिछला जो था ना थोड़ा लेंथ को देखिए खींच कर रखे थे और ऑफ स्टंप के बाहर रखे थे, और बड़ी आसानी से देखिए पॉइंट के ऊपर से खेले थे। वीरेंद्र सहवाग है राइट हैंड बैटर, देखिए अक्सर वो हवा में खेलना पसंद करते हैं, लेकिन सौरव गांगुली भी हल्के से बैकफुट पर आते हैं, पिछला पैर लेते थे, पॉइंट के ऊपर से खेला करते थे, फास्टर खिला। ये देखिए हल्के से रोम बनाकर, जगह बनाकर, बहुत बढ़िया देखिए कट खेला यहाँ से, थर्ड में नहीं है, पॉइंट बाउंड्री लाइन पर नहीं है, जिसका फायदा देखिए मिलता हुआ और एक 4 रन आता हुआ। चलिए भाई, आइला रे आइला, 2 चौका इस ओवर में देखिए, 2 चौके आने के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 15 रन। और ये काम करनी होगी भाई, कहते ना अगर वुड से दोस्ती करनी है तो फिर दरवाजा तो ऊंचा करना होगा। जहां पर गेंदबाजी में देखिए आते हुए फिर से एक बार ओम, और इस बार देखिए थोड़ा गति स्लोर खेल, लेकिन अंदर की तरफ लाए जहां पर उतना उन्हें रूम नहीं मिला, कट खेल सके या आगे ड्राइव कर सके, लेकिन जगह बनाया था उन्होंने। बहुत बढ़िया देखिए कमलेश पाटिल, अच्छा लगता है जब कोई बतौर लेफ्ट हैंड बैटर से अपने आप को जगह बनाकर, रूम बनाकर, स्क्वायर कट खेलता है, लेट कट खेलता है, कवर ड्राइव खेलता है, खूब मजा आता है। और ऑन साइड देखिए हर लेफ्टी बैटर का ताकद होता है। तर उंबारलीचे देवेश पाटील यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। देवेश पाटील साहेबांचं आगमन झालंय उंबारलीचे, त्यांना विनंती असेल या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। बहुत बढ़िया, कलाई को खूबसूरत से मोड़ दिया पर मिड विकेट का फील्डर हो, कुछ बची थी काम, लेकिन उसे भी लेकर लिपटा कर चले गए भाई। लेकिन थोड़ा सा यहाँ पर देखिए विशाल का विकेट गिरने के बाद जो दबाव गिरा था,
अब ये दबाव हटेगा चौके के साथ, बल्ले बल्ले टीम का स्कोर 19 रन। बता रहे हैं करता हूं मैं जो, वो भी आप करो जी। अब तो डीजे बजा रहे हो ये तो पता है, बाद में शाम में क्या करते हो वो पता नहीं। बड़े अच्छे हमारे दोस्त हैं, मजा आएगा, रंग में आए हैं, एक अच्छे खिलाड़ी भी हैं जी। आज दिग्गज देखिए हमारे कमेंट्री पैनल में हम देख सकते हैं, जिनसे काफ़ी कुछ मैंने सीख के आगे कदम बढ़ाए। हर एक एक लफ्ज देखिए, प्रसाद परब सर लीजिए, आज कुणाल दाते सर लीजिए, और उसके बाद नितिन कालन सर लीजिए। 19 पर 1 देखिए, 19 दावा और 3 चौके देखिए, 1 डॉट गेन है, उसके बाद चौकी, फिर से डॉट, फिर से चौका। प्रेम को देख सकते हैं, अगले मैच में उतरेंगे। और इस बार देखते हैं क्या है, काउ कॉर्नर देखिए एकदम से यहाँ पर मिड विकेट रखा गया था, लॉन्ग ऑन सीधा रखा गया था, और जिसका फायदा मिला पर ऋतिक पाटिल के बल्ले से आता हुआ पहला चौका। देखिए फनफुट पे कैसा आके बल्लेबाजी कर रहे हैं। देखिए जो लेदर सीजन क्रिकेट खेलते हैं ये देख सकते हो, हल्की से देखिए फनफुट था। टेनिस स्किन में देखिए ज्यादा फुटवर्क का इस्तेमाल रहता नहीं है, अतिरिक्त तो उछाल लेता है, जिसके कारण बैकफुट पर खेलना पसंद करते हैं। इस बार देखते हैं हवा में किन है, ओ फील्डर से दूर देखिए, टाइमिंग एलिवेशन कितना बढ़िया था। यहाँ से आता हुआ, यहाँ से ऋतिक के बल्ले से झलक 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 दिखला जा चरण। रिप्ले में देख सकते कितना सीधा बल्ले को खेला यहाँ पर, लेदर एकदम सीजन गेन, एकदम क्लासिक बल्लेबाजी करते हुए यहाँ से बहुत बढ़िया। देखिए बल्ले का फेस आखिरी समय में, ओ उसके बाद देखिए इस बार ताकत थोड़ा सा बड़ा, पावरफुल हिटिंग है, AK-47 देख सकते हो, शॉट सिलेक्शन कितना बढ़िया, देखिए अपने बॉडी को कंट्रोल किया, और ऐसा लगा कि विदेशी खिलाड़ी मैदान पर उतर गया है। ज्यादातर ऑस्ट्रेलियन खिलाड़ी, इंग्लैंड के खिलाड़ी जो उनकी बॉटम में इतनी मजबूत रहती है ना, बैकफुट से बहुत बढ़िया, जो शोल्डर इनकी रहती है ना, और बहुत बढ़िया उसका इस्तेमाल किया। ओ इस बार देखिए थोड़ा फंसे हैं, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, लेकिन इस बार देखिए कहते हैं ना, घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से ज्यादा भयानक होती है, और जहां पर देखिए टिप कवर तैनात किया गया था, और इस ऋतिक पाटिल लेके थोड़ा निराश चेहरा हम देख सकते हैं, लेकिन अच्छा ब्रेक थ्रो यहाँ से। इसलिए तो कहा जाता है ना भाई, झूला जितना आगे भी जाता है ना, उतना पीछे भी आता है। 35 पर 2। गुज्जर को पकड़ने के लिए चंदनपुर में कौन सा लोमड़िया का जाल बिछाया गया था, मेला, तो वहां पर देखिए टीप कवर लगाया गया था, खास करके ऋतिक को ऑफस्टार लाइन पिच किया गया था, और गति से देखिए मार दिया गया और उस जाल में फंसाया भाई। अच्छा देखिए यहाँ पर मेला फील्ड का प्लेसमेंट यहाँ से,
क्योंकि गुज्जर के जैसे बल्लेबाजी कर रहे थे भाई, 2 छक्का लगा चुके थे, 35 पर 2 विकेट होता है। कहते हैं ना, मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है, हर गेंद के ऊपर। देखिए कभी गेंदबाज के ऊपर समस्या, तो कभी बल्लेबाज के ऊपर, कभी फील्डर के ऊपर, लेकिन अब मैच ऑन हुआ है। आते आते देखिए, जिन्हें हम परफेक्ट हार्दिक पांड्या कहते हैं, लेकिन उन्होंने घुटना टेक दिया और एक विकेट भाई। ओह मामा ठाकुर, अरुण भी गए और सपना भी भाग गई, क्योंकि पहला ऋतिक का विकेट और उसके बाद यहां पर बात करेंगे शुभम का विकेट है। अब मैच में आएगा मजा। देखिए लगातार 2 विकेट। I wanna see you jump tonight. Shake that, shake that. पाटील आपण पाहिलं तर हरिभाऊ पाटील यांनी शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेला. आता सध्या ते बघा पदयात्रा करत आहेत शिर्डीला चालत. मात्र क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम. हरिभाऊ पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांचे जाऊया आपण बघतोय देवेश पाटील यांचे आगमन झाले मुंबईचे. त्यांनाही आम्ही विनंती करतोय या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. ओटू बाबूशाह. चलिए तुषार भुईर और राज दादा चौथे। देखिए इनकी तरफ से जब ऋतिक का विकेट मिला था तभी 500 रुपया, अभी 2 विकेट लिए हैं, अगर हैट्रिक लेते तो और 1000 आएगा। क्या बात है भाई। मुन्नी रे डीजे ने गाना लगाया था, मुन्नी बदनाम हुई। मुन्नी बदनाम नहीं होती है, कभी कभी बदनाम भी कर दिया जाता है। 3 बड़ा हिट आया था, लेकिन उसके बाद देखिए यहाँ से कितना इंसान मुजरिम बनता नहीं, उससे कभी कभी बनाया भी जाता है, चाहे उससे हालत से हो या किसी मजबूरी से हो। लेकिन अब देखिए ओ तीसरे हैट्रिक विकेट जो बात है, ओ शायद यहाँ पर है। इसलिए कहा जाता है ना, फिटनेस बहुत कुछ मायना रखता है। फील्डर की बात करेंगे, सुमित थे देखिए भाई, बात करेंगे नहीं, एफर्ट में उनकी कोई खराबी नहीं थी। जो वजन के कारण मैं कहूँगा, बॉडी हट्टे कट्टे शरीर था, जिसके कारण तेजी से भाग नहीं सके। इसलिए कहते हैं ना, कभी कभी मैं सर कृष्णा सातपुत सर का अभी भी इसलिए तारीफ करता हूँ, कुणाल सर है, क्या फिटनेस इस उम्र में उन्होंने बना कर रखे हैं। आपको भी पता होगा, भूषण दादा से जब बात हुआ तुर्बे, देखिए क्या खिलाड़ी था जब मैंने 2013-14 में कमेंट्री कर रहा था। चेरले नाइट है और इतना घातक खिलाड़ी, मुझे लग रहा है इस साथ उनका फिटनेस, जिसके कारण से थोड़ी जो एफर्ट देना चाहते हैं शायद वो दे नहीं पा रहे हैं। लेकिन अभी भी बंदे में उतना दम है, अभी भी एक ओवर में देखिए गेंदबाज को दिखाता है भाई कि शेर 2 कदम पीछे, तो ये मत सोचिए डर गया। तो यही देखिए समस्या हो सकता है आगे जाकर खिलाड़ी को, कि आपको फिटनेस जितनी बेहतर रहेगी, जितना फिट हो तो फिर उतना हिट दे सकते हो। कहते ना, कमर अगर हो गया कमरा। लेकिन प्रेम देखिए शादी के बाद भी अच्छा वही फिटनेस है, कभी कभी शादी के बाद लोग और तगड़े हो जाते हैं। हमारे कुणाल सर देखिए, हमारे कुणाल सर हैं, निश्चित रूप से बहुत हमारे कहीं कमेंटेटर, कहीं खिलाड़ी, कहीं आयोजक दिग्गज पहुंचे थे, हमें भी आमंत्रण था, लेकिन उस वक्त मैं उड़ीसा में था। कुणाल सर है, वेरी गुड, बहुत बढ़िया। देखिए आज टेनिस क्रिकेट से कोई कमेंटेटर जाके ऊपर काम कर रहे हैं, इससे गर्व, इससे फीलिंग क्या होती है। कभी घर पे मैं दिखाता हूँ, देखिए ये जो आवाज़, ये जो तस्वीर है ना, ये भाई इंटरनेशनल IPL भी इनके कमेंट्री करते हैं, उनके साथ हम। ओ ये चल, यहाँ पर स्लोअर गेंद था लेकिन लपेटा है, लेकिन स्क्वायर लेग के फील्डर ने यहाँ पर सपेटा है भाई। अब मैच में आएगा मजा। एक विकेट गिरता हुआ आता रंगाता वाला मैच, क्योंकि 11 गेंद 37 की जरूरत है। यहाँ पर विकेट मिलता हुआ, कांटा लगा देखिए डीजे। अच्छा बीजे, आप साथ देते हुए, आपके कोई यहाँ पर सॉन्ग से मुझे भी कोई लाइन याद आ रही है। कांटा लगा भाई, सही बताया आपने। जो कांटों पर चल जाता है, जो कांटों को अपने हाथों में उठा लेता है, और फूल भी उसको नसीब होती है। क्योंकि जब विशाल के आउट होने के बाद जिस तरह के ऋतिक के कमलेश टूट रहे थे, कठिन था, लेकिन उस कांटों को देखिए हाथों पर उठाने के साथ साथ फूल भी उसको नसीब हुई थी।
चलिए कोई बात नहीं, यहाँ से 2 विकेट देखिए जहाँ पर सूरज थोड़ी सी महंगे होते 3 गेंद में 16 रन खर्च किए थे, अंतिम 3 गेंद में 1 रन दिए थे और 2 विकेट लिया था भाई। और अभी देखिए समीकरण की बात करेंगे, यहाँ पर 2 गेंद में 1 रन दिए हैं और 10 गेंद 36 की जरूरत है। अभी भी मैच हारे नहीं है, क्योंकि जब तक कमलेश वाडी लेना हरपन मौला खिलाड़ी है, खिलाड़ी एक ऐसा है ना, मारता है कम भगाता है ज़्यादा और मैच को भी भगा कर आखिरी समय तक लेकर जाता है। लेकिन देखते हैं उसके लिए कौन सा फील्ड सजाया जा रहा है यहाँ से। बहुत बढ़िया देखिए दीवा आदिश देखिए जिस नाम से टीम पहचानी जाती है, लेकिन मैच में एकदम से जान डाले हैं भाई। कहते ना कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, लेकिन जो गिरकर संभल जाए वही जितना बाजी है। जिस तरह से ऋतिक पाटिल टूट रहे थे भाई चौथी ओवर में, 3 बड़ा हिट के बाद 2 विकेट मिला, यही तो बात किया भाई। जो कांटों को हाथों में उठा लेता है फूल भी उसको नसीब होता है। ओ बहुत बढ़िया देखिए यहाँ से फील्डर्स हैं यहाँ पर वाइड स्पीड विकेट पर, लेकिन उनके सर के ऊपर से और एक बड़ा हिट, मैं तेरी मेहनत तू मेरा तोता, अरे छक्का लगाए मोटा डीजे ठोक छोटा। देखिए मैच को और करीब लाता हुआ भाई, 9 गेंद 30 की जरूरत है। रिप्ले में देख सकते हो, मानो को जिस खिलाड़ी ने मुझे डंबोली में मौका दिया था, क्या उसके बल्ले से छक्का निकला। मिस यू रिची मात्रे, इस तरह की वो छक्के लॉन्ग ऑन मिड विकेट उनका पसंदीदा हुआ करता था। कि पहली मर्तबा उन्होंने कुणाल सर रिची मात्रे मिस यू, हमेशा मैं मिस करता हूँ जब भी कोई डंबोली की टीम कहीं भी खेलती है, चाहे भिवंडी में हो चाहे रायगढ़ में हो, जिक्र करते हैं। और आज देखिए वो बतौर लेफ्ट हैंड बैटर जब इस तरह से छक्का लगाता है वो झलक सामने आ जाता है। चलिए गेंद अंदर पहुंचाइए भाई। स्कोर की बात करेंगे यहाँ पर 43 रन, लेकिन 9 गेंद 30 की जरूरत है। और यही बात हमने छेड़ा था कि कमलेश मारता है कम भगाता है ज्यादा। चलिए यहाँ पर थोड़ा स्पीड अप कीजिए भाई, नहीं होनी चाहिए, यही सलाह हमेशा आयोजन करताओं की तरफ से रहता है। हम भी चाहते हैं थोड़ा जल्दी हो जाए, शाम को घर जल्दी चले जाएं, लेकिन जो मैदान के अंदर खिलाड़ी रहते हैं ना भाई, हम उन्हें सलाह दे सकते हैं लेकिन ज़्यादा मशवरा नहीं कर सकते हैं। तो चलिए अभी देखिए बात करेंगे, 9 गेंद 30 की जरूरत है। भलाई देखिए आज छुट्टी का दिन नहीं है, सुबह के समय देखिए क्राउड कितने अच्छे। डंबोली की क्रिकेट को ना ये हमेशा क्रेडिट दिए हैं, जो उनके समर्थक रहते हैं या क्रिकेट से मोहब्बत करते हैं। आजकल देखिए क्राउड कम रहने का कारण एक ही है, पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने। लेकिन अब 9 गेंद, ओ बल्ले का लिया था बाहरी किनारा, स्लोअर गेंद था, फर्स्ट स्लीप में देखिए फील्डर थे वहां तक कैरी नहीं किया, रोशन थे यहां से। बल्ला थोड़ा जल्दी लेकर आए थे, आखिरी समय थोड़ा सा बाहरी लिया था किनारा। लेकिन देखिए दिक्कत क्या होता है कुणाल सर, मेरा कभी भी, आपको तो बहुत सारा अनुभव है कि आप विकेट कीपर को बचाने के लिए जो शॉर्ट लेग और स्लिप रखते हो, लेकिन आप कैच लेने के लिए वो स्लिप नहीं रखते हो। अगर उन्हें आप कैचिंग पोजीशन में रखोगे तो फिर कैच कैरी करेगा उन तक। अगर विकेट कीपर के पीछे जाता है उस तक रखते हो तो फिर इस तरह के कैचेस नहीं हो सकता है। और ये चलिए बहुत बढ़िया खेले, मिड विकेट तैनात है। उछाल, टेनिस गेंद की ताकत ही कुछ अलग है भाई, इसलिए कहते ना जो आप सोचते हो अक्सर वो होता नहीं है। लेकिन इस चौके ने मैच को फिर से ऑन कर दिया भाई। अब देखिए समीकरण रह गई जाकर 7 गेंद 25 की जरूरत है। से ज्यादा दर्शक देखिए ऑनलाइन जुड़े हैं, जिसमें देखिए रोहित मैन देखिए देसाई के जॉब के कारण हार्ड हिटर खिलाड़ी निश्चित उन्हें वक्त नहीं मिल पा रहे, लेकिन हमेशा क्या एंजॉय लेते हैं। दाग दिए उन्होंने कि बहुत बढ़िया मैच चल रहा है और कमेंट्री भी बहुत अच्छी चल रही है। बहुत बहुत शुक्रिया रोहित दादा। 7 गेंद देखिए 25 की जरूरत है और अभी कुछ कहा नहीं जा सकता है। जिस तरह से यहाँ पर कमलेश ने मैच को देखिए, मैंने पहले जिक्र किया था भाई,
फोर व्हीलर जब इनके हाथ लगी थी और जाकर दूसरे के खेमा में, दूसरे के धरती में, रायगढ़ की नगरी में जाकर एमएलए ट्रॉफी में उन्होंने फोर व्हीलर हासिल किए बाइक। और इस सरजमी में तो हमेशा विनोद दादा पाटिल साहब देखिए, हम देख सकते हैं कटआउट बैनर काशन दादा एक चौदह। और ये चलिए भाई श्योर गेंद था लेकिन से बाहर निकला थोड़ा सा। यहाँ पर 10 मिल रहा है गेंदबाज को यहाँ पर। लेकिन कहते हैं ना प्रेम रतन धन पाओ, नहीं भाई थोड़ा सा गेंद में टन पाओ। अगर टन मिलेगा तो फिर बल्ले ये देखिए खींचकर खेला है, टन था, जयस लंबे कद के खिलाड़ी थे। अगर ये गेंद लेग ब्रेक ना होता, अगर वही ऑफ ब्रेक रहता, अंदर की तरफ आता तो आसानी से छक्का हो सकता। इसलिए कहा जाता है ना टन के साथ खेलना जरूरी है, स्विंग के साथ खेलना जरूरी है और आसान हो सकता है। उसके लिए देखिए आपके पास जो क्वालिटी प्लेयर रहते हैं ना, जब उनका विकेट गिर जाता है ना, जब नीचे आते हैं बैटर, ये नहीं कहेंगे कि वो भाई छोटे हैं, लेकिन उनके पास देखिए उतना ताकत नहीं रहता है, उतना ड्राइव जो हर तरफ खेल सकते हैं स्विंग के साथ वो अनुभव नहीं रहता है। और जिसका फायदा यहाँ से गेंदबाज को मिला। अब 6 गेंद देखिए 24 की जरूरत है डीजे। वाले डबले बजाओ देखिए, विजय आज थोड़ी जोश में है लेकिन 6 गेंद 24 की जरूरत है। चलिए डोंबोली में आओ तो बहुत सारा नियम देखने को मिलता है। पहले विकेट कीपर जाओ, बाद में टॉच है क्या, अगर विकेट ज़्यादा गवा दिए फिर कंपलसरी रन, जहाँ पर देखिए 3 विकेट गवाए हैं। और पहला इनिंग में खास करके दीवार टीम, लेकिन वहीं देखिए यहाँ बात करेंगे 5 विकेट, यानी कंपलसरी आपको रन बनाना होगा। इसलिए मैं विनोद दादा देखिए बात करें, इन्हें क्रेडिट देता हूँ। और एक नियम देखिए बात करेंगे, जो अगला मैच रहेगा, जो मेन गेट एंट्री है ना, वहां से आपको एंट्री करना होगा हर टीम को। आप मैच खेलने के बाद घर पे जाकर आप दूसरी गेट से जाओ या तीसरे दरवाजे से जाओ, वो चलता है। लेकिन जब आप ये मैदान पे आओ ना, रूल रेगुलेशन उससे फॉलो करना पड़ता है। जो मेन गेट है वहां से एंट्री करके आपको मैदान के अंदर जाना होगा। 6 गेंद 24 की जरूरत है। जान लगा दो, जान लगा दो कमाने में। और यहां पर देखिए दूसरी के लिए भागते हुए और तेजी से भागे भाई, थोड़ी नाखुश है भाई। देखते हैं यहाँ पर जहां पर 6-24 समीकरण था, 5 गेंद 22 की जरूरत है। अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है, अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है यहां से। और जब तक कमलेश मैदान के ऊपर है तब तक मैं कहूंगा उम्मीद रहेगा यहां से भाई। ओ ये चलिए भाई, अच्छी गेंद, स्लोर गेंद, फ्लाइट किया था एकदम से, देखिए आमंत्रण दिया था, लेकिन कमलेश एक्रॉस तो खेलना चाहते थे। कमलेश पहले से तैयार थी कि क्या थोड़ा लेन छोटा आएगा, मैं उसे पिकअप दूंगा मिड विकेट के ऊपर से। अब 4 गेंद 22 की जरूरत है भाई। खाने में कोई जहर मिला दे तो उसका इलाज है भाई, डॉट गेंद का इलाज नहीं। ये कमलेश भी जानते हैं और अगला मैच चिन्मय भी जानते हैं। ओ ये चले गेंद को खेला यहाँ पर, क्या फील्डर से और आता हुआ 4 रन। देखिए कहानी में ट्विस्ट है। अभी भी देखिए 3 गेंद 18 की जरूरत रहेगी भाई। कहते ना फूल खिलकर भी उदास है और समंदर को प्यास है, लेकिन देखते हैं कमलेश पाटिल या ओल्ड टीम के लिए कितना खास है। 3 गेंद 18। गेंद 18 कंपलसरी 18 रन बनाना होगा, विकेट ज्यादा गवाए। मैच में देखिए मजा है, दिलचस्प है, तभी तो व्यूअर बढ़े हैं भाई यहां से ज्यादा से। सुबह का समय है भाई, फूल खिलकर भी उदास है और समंदर को प्यास है। और देखते हैं अगला 3 गेंद दोनों टीम के लिए बहुत खास है भाई। अगर ज्यादा मैं कहूंगा अगर यहाँ पर दबाव है तो कोई वो कमलेश के ऊपर रहेगा, क्योंकि उन्हें 3 गेंद पर 3 छक्का लगाना पड़ेगा। अगर 1 गेंद भी चौके हो जाता है ना, डॉट निकल जाता है, पर मैच साफ सुथरा हो सकता है। लेकिन ये क्रिकेट है दोस्तों, पल में जीरो, पल में हीरो, पल में विलेन, कुछ भी बना सकता है। ओहो देखते हैं ऊंचाई तो भरी है, क्या लंबाई जाएगी भाई। ओ एफर्ट देखिए खराब रहा, हाथों पर गेंद आकर जाता हुआ भाई। इसे कहते हैं घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। कहानी में ट्विस्ट है, 2 गेंद 12 की जरूरत है। चिंगो चिंगो छक्का और गेंद जाके पर्दे पे गिरी।
और पीछे जा सकते थे भाई यहां से। 2 गेंद अब 12 की जरूरत है, यही तो बात छेड़ा भाई यहां से। कोई गिराने में राजी है तो कोई गिरने में राजी है, और जो गिर कर संभल जाए वही जीतता बाजी है। और डोंबिवली टेनिस क्रिकेट की यही खासियत है, 32 का लॉस 48 का रॉट एक साथ है, और ये खेलने का ताकत कमजोरी अच्छे से जानते हुए 2-12। ओ यहां से देखते हैं, अंपायर तो अभी तक सहमत नहीं है, लेकिन देखते हैं यहां से 2 रन तक कंप्लीट किया है यहां से। और बैटर ने देखिए यहां पर डीआरएस की मांग कर ली है, अगर आई तो नो बॉल, फिर झुमका झुमका, अगर ना आया नो बॉल फिर चिंगो चिंगो। दोनों तरफ देखिए दुविधा, ये देखिए भाई अब मुझे लगता है गुड मॉर्निंग की जगह कुछ अलग मॉर्निंग निकल रहा है। मैदान के अंदर गुस्सा देख सकते हैं, रिएक्शन नहीं होना ही चाहिए लेकिन इतना भी नहीं, कंट्रोल। तीसरे अंपायर देखिए हम देख सकते हैं अरविंद सर, देखिए यहां पर आकाश भी जुड़े हुए हैं। आसमान साफ है, आसमान देखिए आकाश साफ है, लेकिन यहां पर भी आकाश चलिए भाई बात करेंगे यहां से डिसीजन पेंडिंग, देखिए भाई बात करेंगे। ओ लगता है बहुत डिफिकल्ट है यहाँ कहीं ना कहीं यहां से। तो चलिए भाई बात करेंगे, देखते हैं यहां पर से अंपायर रुकिए, अभी तक मुझे कॉल नहीं आया है। चलिए मैच देखिए ऐसी जगह है ना जहां पर देखिए बात करेंगे आकाश वीर देखिए फंस गए हैं, करता ना मरता जो भावेश सर बोलते हैं, नहीं फंसे नहीं। देखिए क्लोजिंग जब डिसीजन रहता है ना परब सर, होता है कभी कभी फील्डिंग वाली टीम को लगता है डिसीजन हमारे पक्ष में आना चाहिए, कभी कभी बल्लेबाज को लगता है डिसीजन हमारे पक्ष में आना चाहिए। तभी तो कहता हूं सबसे कठिन रोल एक अच्छे एक्टर को दी जाती है, वो है अंपायर, जिसे बॉलीवुड में ग्राउंड अंपायर आइए, क्योंकि आप करीब से भी देखे हो। परब सर के बहुत अनुभव है उनके पास है। प्रशांत सर अब आ जाइए सीधा स्क्रीन पर, क्योंकि ओडोली के देखिए वो अंपायर थे, अच्छी बात है क्लोजिंग डिसीजन है तो फिर चलिए प्रसाद सर देखिए, नहीं मेरे हिसाब से अरविंद सर आपने सही डिसीजन में सोच जो आपका रहा अच्छा रहा मेरे हिसाब से, क्योंकि जब क्लोजिंग मामला रहता है ना डिफिकल्ट, तो फिर उस गांव से देखिए वो अंपायरिंग करते हैं। कहीं इल्जाम में यही बात बताया, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, मुन्नी ऐसा ही नहीं बदनाम हुई है, वो गाना डीजे ने जो लगाया था, इसलिए देखिए हम जो ग्राउंड से अंपायर को बुलाए और ग्राउंड पे भी वो थे यहाँ से प्रसाद सर। चलिए फेयर डिलीवरी यहां से सेफ है, चलिए मुकाबला तुरंत शुरू कीजिए। अब देखिए यहां से मैच एक गेंद, अब जीत के लिए चाहिए 10। भाई यहां कहां मिलेगा, बस कोलेनाका जाना पड़ेगा। अब एक गेंद पर 10 कहां से आएगा, बहुत कठिन है यहां से। और आकाश भी वही पहले फेयर डिलीवरी की जिक्र कर रहे थे निश्चित रूप से, लेकिन वो भी आई चुके हैं। चलिए अब एक गेंद 10 की जरूरत है, दिया था एक मौका दिया था कहीं ना कहीं कमलेश को,
बड़ा हिट जाता तो मैच है, लेकिन आखिरी समय में देखे बात करेंगे। क्या यहाँ से गेंदबाज, एक गेंद 10 की जरूरत है, क्या कोई गलती आपको? फिर से इन्होंने फुल लेन रखा था यहाँ से, लेकिन मैच को देखिए जीता यहाँ से। 14 गेंद 34 रन। कमलेश की देखिए बात करेंगे। चला सेकंड करायचं घ्या वडोली बी आणि दिवा संघ सेकंड करून तुम्हाला मैदान सोडायचे। हार जिता क्रिकेटचा एक भाग असतो, त्यामुळे योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज। सागाव संघ आपली बॅटिंग सलामी जोडी पाठवा आणि चेंडू तुम्हाला मैदानातच दिले जातील, लक्षात घ्या। और चलिए देर से आने से देखिए टीम क्या होती है। 6 रनों की जहां पेनल्टी थी, मैं कहूंगा वो सबसे बड़ी हार हुई। इसलिए कहते ना समय पर चाय और समय पर राय, ये लेना बहुत जरूरी है। परब सर, नितिन सर देखिए 6 रनों की पेनल्टी, कितना यहाँ पर दुविधा बना। फूल को खुशबू मिली, कली को बाहर मिला, हम थे जीत के इंतजार में, हमें 6 रनों की पेनल्टी मिला। इसलिए समय पर आइए, ये डम्बोली क्रिकेट है भाई, यहाँ पर बहुत रूल रेगुलेशन को फॉलो किया जाता है। ये बात हम रायगढ़ में भी जिक्र करते हैं। और चलते हैं यहाँ पर मैच के मैन ऑफ द मैच रहे यहाँ पर